बाजूला एक इमारत पाहिली, ती लाल रंगाची होती। ती इमारत लाल रंगाची होती। काळ आहे 1645चा। मोगल ते तोपर्यंत इकडे आले सुद्धा नव्हते, पण भारतात आले होते। लाल किल्ल्याचं बांधकाम दिल्लीला चालू होतं आणि त्या ठिकाणी जिजाऊंनी विचारलं, बाळराजे हे सगळे किल्ले मी ओळखले, या ठिकाणचे हे सगळे किल्ले ओळखले, पण त्या कोपऱ्यातली जी लाल इमारत आहे ती माझ्या लक्षात आली नाही। ती इमारत नेमकी काय आहे? शिवरायांनी सांगितलं, मासाहेब तो दिल्लीचा लाल किल्ला आहे आणि मला तिथं भगवा फडकवायचा आहे। स्वप्न कशी पाहावात आणि विचार कसा करावा? विठ्ठल हा विचार त्या वयापासून होता, त्यामुळे 50 वर्षामध्ये एवढं मोठं काम उभं राहिलं। जे चंद्रसूर्य आहे तोपर्यंत टिकेल असं काम 50 वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी उभं केलं। मग जगद्गुरु तेच सांगताय त्या अभंगाच्या माध्यमातून, तुम्हाला तरुण जायचंय ना, तरुण जाणे म्हणजे काय? या जीवनामध्ये काहीतरी विशेष करून जाणे। कारण वारकरी संतांनी यायच्या अगोदर काय आणि गेल्यानंतर काय याला फार महत्त्व दिलेलं नाहीये। इथं आहे तोपर्यंत काय, इथं आहे तोपर्यंत काय, गाथा इथं होते तोपर्यंतच, ज्ञानेश्वरी इथं होते तोपर्यंतच, नामदेव गाथा इथं होते तोपर्यंतच, शिवरायांचं स्वराज्य इथं होते तोपर्यंतच। गेल्यानंतर कुणाचं काय झालं हे आणखीन कुणाला कळालं नाही आणि यायच्या अगोदरचं कळालं नाही। सगळं अंदाजावर चाललंय आमचं, सगळं कसं चाललंय? अंदाजावर। पण गाथा कधी निर्माण झाला तर तुकाराम महाराज इथं होते तोपर्यंत। आणि त्यामुळे जीवनामध्ये जर तरुण जायचं असेल, तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत ना, आता आपलं ठरलेलं समजा कुठं कोणता अभंग घ्यावा, कुठं कोणता घ्यावा, काय करावं, पण तुकाराम महाराजांच्या अभंगाकडे जर पाहिलं ना तर आपली अवस्था आजही हत्ती आणि 7 आंधळ्यासारखी। कुणीकडून बी पहा तो अभंग योग्यच वाटतो, कुणीकडूनही विचार करा तो अभंग योग्यच वाटतो। म्हणजे आंधळ्याला कसं आहे, पाय हातात आला की हत्ती खांबासारखा आहे, शेपटी हातात आले की झाडू सारखा आहे, पाठ हातात आले की भिंती सारखा आहे, तसं तुकाराम महाराजांचे अभंग आहेत। कुणीकडूनही त्याच्यावर चिंतन करता येईल। या जीवनामधून जर तरुण जायचं असेल, काहीतरी विशेष करून जायचं असेल तर प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे। का केला पाहिजे? तर हा देह कसा आहे? नाशिवंत देह जाणार सकाळ। आपण दररोज खातो, 3 टाइम 4 टाइम 2 टाइम जे आपला प्रोटोकॉल असेल त्याप्रमाणे खातो, पण आपल्याला मी एक दररोज खातो, आपल्याला सुद्धा एक दररोज खातोय, तो आहे काळ। आपल्याला तिकडे घेऊन चाललाय दररोज। आपण वाढदिवस साजरे करतो तेव्हा आपली घट करतोय, अजून किती आहे
एक दिवस, एक एक महिना, एक एक वर्ष, एक एक तप ह्या सगळ्या गोष्टी जात असताना आपल्याला जर त्या जीवनामध्ये काही विशेष करायचं असेल, या जीवनामध्ये जर आपल्याला तरुण जायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची आपल्याला संगत आहे. सगळ्यात महत्त्वाची आपल्याला काय आहे? संगत आहे. संगत कोणाची असली पाहिजे? तर संगत कोणाची आहे? त्या काळामध्ये जगद्गुरू संतांच्या संगतीमध्ये जायला सांगतात. ते स्वतः संतांच्या संगतीमध्ये जायला सांगतात, कारण त्यांच्या अगोदर वारकरी संप्रदायामध्ये खूप संत होऊन गेले होते आणि त्या संतांचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम ते करत होते. पण संतांच्या संगतीमध्ये जात असताना सुद्धा कोणत्या संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे? कारण आसाराम पेरला तर तुकाराम वापणार नाही किंवा उगवणार नाही. तुकारामच पेरावा लागेल, त्यावेळेस तुकाराम उगवेल. आसाराम जर पेरला तर तुकाराम उगवणार नाही. आणि राम असा नसतो हे आता सिद्ध झालेलं आहे, कारण आसाराम कुठं आहे? जेलमध्ये आहे. राम असा नसतो. आणि काय मला माहीत नाही बरं का, प्रभू रामचंद्रांना म्हणजे खरंच त्यांचं नाव, त्या नावाला जगात चालेल नाही आहे, त्या चरित्राला जगात चालेल नाही आहे प्रभू रामचंद्रांच्या. पण त्यांचं राम ज्यांच्या नावात येते जास्त जेलमध्ये येतात, लय मोठे येतं. सगळा आकडा सांगायला आपल्याला वेळ नाही. हा ना, ते रामाचं नावच खराब करून टाकलं ह्यांनी. यांचं नाव घ्यायचं म्हणले की रामाचं येते. बिचारा राम, ते जुनं गाणं होतं ना, राम तेरी गंगा मैली हो गई, इन पापियों के पाप धोते धोते. राम परेशान आहे ह्यांचे पाप धुवून. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी, त्यांना त्याच काळामध्ये कळालं होतं तुकाराम महाराजांना. तुकाराम महाराजांकडे जी दूरदृष्टी होती ना, ती दृष्टी मी मागाशी सांगितलं, जसं शिवाजी महाराजांचं आहे तसं तुकाराम महाराजांचं आहे. चंद्रसूर्य आहे तोपर्यंतची दूरदृष्टी होती त्यांच्याकडं. त्यांना माहीत होतं भविष्यामध्ये असे लोक येणार आहेत. त्याच काळामध्ये त्यांनी अभंग करून ठेवला होता, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणते साधू, अंगा फासून या राख, डोळे झाकूनी करते पाप. हे सगळे पाप करणारे जेलमध्ये येतात. आणि बघा, ह्या माता भगिनी जरा काळजीपूर्वक ऐका. तुम्ही कुणाच्या पाया पडता, कुणाच्या पुढं जाऊन बसता? ज्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय झाला, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानदेव नामदेव तुकोबांपर्यंतचे सगळे संत झाले, 18 पगड जाती धर्मातले संत झाले, एकही जात महाराष्ट्रामध्ये अशी नाही की त्यांच्या वारकरी संप्रदायामध्ये वाटा नाही किंवा संत नाहीत. आज सेवालाल महाराजांची जयंती, त्यांच्या पावन स्मृतीनं सुद्धा विनम्र अभिवादन आपण या ठिकाणी करूया. सगळे वारकरी संत महाराष्ट्रामध्ये झाले ते, आणि आम्ही भोंदूंच्या नादी लागतोय. म्हणजे आमची निवड चुकती, आमची निवड चुकती, त्यामुळं आमची फसवणूक होतीये. आपण दवाखान्यात जर गेलो तर बीडमध्ये किती प्रकारचे दवाखान्यात, पोटाचा वेगळा, डोक्याचा वेगळा, हाडाचा वेगळा, डोळ्याचा वेगळा, कानाचा वेगळा, घशाचा वेगळा, हे सगळे वेगळे दवाखान्यात. निवड कोणाला करायची? आपल्याला करायची. कशानुसार करायची? आपला आजार बघून करायची ना. कसं काय बघून करायची? आजार बघून. डोळ्याचा आजार आहे ना, हाडाच्या दवाखान्यात गेलं तर ते घेईन ते मार तुला, पकडी बिकडी काय आहे ते काय डोळे धड ठेवील का आपले? निवड करणं कोणाचं काम आहे? आपलं काम आहे. डॉक्टर आपण निवडतो ना.